नरमध्ये हर. आम्ही काल संध्याकाळी दिंडोरीमध्ये पोचलो आणि इथेच स्टे केला हॉटेल घेऊन आणि आता घाटावर आलो आहे. सकाळचे 9:30 वाजलेत आणि हे घ्या नर्मदा मैयाचं दर्शन. नर्मदे हर, नर्मदे हर. आता नर्मदे हर आणि आरतीची तयारी सुरू करतोय आता. नर्मदे हर. खूप थंडी आहे ना, गार पाणी आहे, गार पाणी. हां, थंड पाणी आहे. आलो मी पण दर्शन करून येतो. कर तयारी तोपर्यंत पूजेची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काय सुंदर वाटतंय माहिती का. आमची पूजा संपन्न झाली, आरती झाली आणि सुंदर घाट आहे एकदम. आणि लोक कचाकच साबण लावून आंघोळे करतात आहेत. बापरे, काय आता आपल्या मैयांनाच सांगून ऐकलं नाही मैयांनी, त्यांना काय सांगणार. आणि एकच नाही आहे, भरपूर लोक आहेत. इकडं कपडे धुणं चालू आहे. काय करणार, काय सांगणार लोकांना. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे बघा, इथे महादेवाची पिंडी आहेत. खूप साऱ्या पिंडी आहेत घाटावर आणि इकडे मंदिर आहे. तर आपण आता मंदिराकडे चाललो आहे. हे बघा, आणि हा आहे तो आश्रम आहे. इथे ना आश्रम आहे, तिथे परिक्रमावासी थांबतात. आणि हा असा सुंदर असा मैयाचा घाट बघा, सुंदर. आता आपण दर्शन करायला जाऊया. हे बघा खाली पण बघा ना, किती छान शिवलिंग आहे. नर्मदे हर. हे बघा, इथं पण महादेवाचंच मंदिर आहे. हे बघा, नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव शिव शंभो. चला आता आपण दर्शन करून घेऊया. हे बघा, इथे आहेत. हे संत श्री नामदेव विठ्ठल मंदिर आहे. सकल नामदेव समाज दिंडोरी. हे बघा, नर्मदे हर. नामदेवांचं मंदिर आहे. आपले विठ्ठल आणि रुक्मिणी भगवान. नर्मदे हर. चला आता दर्शन घेऊयात. संत श्री नामदेव महाराजांच्या समोरच, मंदिरासमोरच नर्मदा मैयाचं मंदिर आहे. नर्मदे. अरे संतोषी माता आहे. मला वाटलं नर्मदा मैयाचं मंदिर आहे. संतोषी मातेचं मंदिर आहे आणि संतोषी माता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर आहे. नर्मदा मैया पण आहे बघा. नर्मदे हर, नर्मदे हर.
सकाळचे 10:30 वाजलेत. चहा वगैरे घेतलाय आम्ही, दिंडोरी सोडलाय. दिंडोरी सोडली आहे आणि घुगरी मार्गे कुठली कोठी आहे? राम भगत कोठी का राय भगत कोठी? राय भगत कोठी आहे ना, तिकडे चाललोय. आणि बरेच मंदिर आहेत तिकडं, विष्णू मंदिर आहे. हो बरीच मंदिर आहेत. म्हणजे आपल्याला बरीच मंदिरं लागणार आहेत. हो बघू आता कसं होतंय, कारण हा पॅच खूप लांब आहे आणि मैया जशी वळतीये तसं आम्हाला खूप लक्ष द्यावं, म्हणजे खूप लक्ष देऊन आम्हाला वळायला लागतंय आणि खूप लांब जावं लागतंय मैयापासून, कारण मैया मध्येच येते. नशीब आहे ना, आम्ही खूप अभ्यास केला होता, 2-3 दिवस गेले त्याच्यामध्ये, पण खूप सहज पडते आता आम्हाला त्या मार्गे जायला. मी हा जो आम्ही मॅप बनवलाय ना, तो मॅप नाही ऍक्च्युली लिहिलेला आहे 3 पेजवर. ते पण मी वाटलंच तर आहे ना शेवटच्या व्हिडिओ मध्ये ते पण शेअर करतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला गाडीने जर यायचं असेल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. नक्की खूप फायदा होईल. आणि काय होतंय, बसनी यायचं म्हटलं ना तर बस पण आहे ना काही ठिकाणी जाऊ शकत नाही, आपल्या गाड्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला हा रूट आहे ना खरंच खूप उपयोगी पडेल. म्हणजे लिटरली आहेत ना, जे लोक गाड्यांनी येतात ना, काल आम्हाला तो दादा भेटला ना, तो म्हणला माझी 50-60 वेळा गाडीने परिक्रमा झाली आहे. तुमचं असं होणारच नाही, तुमची 100% परिक्रमा खंडित झाली असेल गाडी मार्गाने. त्याला म्हणलं अजिबात नाही. म्हणलं मी एवढा अभ्यास केला होता ना, 3 दिवस लागले म्हणलं ते सगळं मॅप म्हणजे ते सगळं बनवायला. आणि मग त्यांनी मला सांगितलं की इथं गेला होता का, तिथं गेला होता का. मग मी त्याला सांगितलं, मग त्याच्या आलं लक्षात बरोबर की यांचा अभ्यास झालेला आहे. चला आता आपण चाललोय, आता घुगरी मार्गे जाणार आहे आणि बघू आता कसं होतंय तसं. चला नर्मदे. नर्मदे हार. तर मंडळी आम्ही रामनगरमध्ये पोहोचलो आहे. राय भगत की कोठी आहे ना, ही मागच्या साईडला आमच्या राहिली आहे बघा, ह्या साईडला. आणि इकडे ही नर्मदा मैया, नर्मदे हार. आणि मैयाच्या काठावर आज आपण किचन उघडलेलं आहे, जेवण बनवतो आहे. इकडे पाणी वगैरे घेतलं आहे. आणि काय प्लॅन आहे आज? चपाती आणि पनीरची भाजी. पनीरची भाजी मी बनवू? मला काय नाही, आवडेल ना माझ्या हातची? हो आवडेल की, पळेल. पळेल. चला नर्मदे हार. नर्मदे हर. सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. आणि हे आमचं चाललंय सदावर्तच चालू आहे ना, कच्चा शिदा होता आपल्याकडं. आणि मग आपण आपलं जेवण बनवलं आणि खायचं मस्त आता. नर्मदे हर.
कदाचित तुमच्या हा कदाचित ही भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. डोळ्याला नाही तोंडाला. हे डोळ्याला बघा. नाही. हा 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 आता फक्त डोळ्यांनी सुक घ्या. तोंडाने आम्ही घेतो. हा. आणि आम्ही काय बनवलं माहिती का, पनीर बटर मसाला. हे बघा, सुहानाची मिक्स होती आणि मग टोमॅटो सॉस वगैरे टाकून मस्त झाली आणि चव एक नंबर झाली. आणि इकडं कुकर लावला होता. आता दाल फ्राय बनवूयात आपण आणि चपाती मस्तच. आज भाताचा मूड नव्हता. हां, अजिबात मूड नव्हता. मूडच नव्हता. आणि इकडे पीठ मळून ठेवलं अमृतानी, मगाशी तुम्ही बघितलं ना. हे बघा, पीठ मळून ठेवलं. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाला आता भोग लावलाय आणि आता जेवण करायला घेतोय. या जेवायला. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर. मी म्हटलं भाजी बनवतो, पण काय झालं, मला नाही वेळ मिळाला, तर तिनेच बनवून घेतलं सगळंच. कसं झालंय? मस्त ना. मस्त. नर्मदे हर. या जेवायला. नर्मदे हर. मस्त चहा बनवलाय. आता चहा मीच बनवलाय. चहा मी बनवलाय. चांगला आलाय ना. थोडा गोड झालाय ना. नाही नाही, ओके ठीक आहे ना. झालं, मस्त झालं. चल, नर्मदे. असंच पाहिजे ना चहा. सुस्खल तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषत्सु पापजात जातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदम्बुलीन दीनमीन दिव्यसम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्यकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे महागभीरनीरपूरपापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलं जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डसूनुशौनका सुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलाद कर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार
कश्यपात्रिषट्पदै धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदै रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नर्मदे हर. आता सगळं आटपून आता निघालो. आता जेवण वगैरे सगळं झालंय. 3:15 चहा पण घेतला. जवळजवळ 2 तास गेले आमची इथे. आणि मस्त वाटलं. पण खूप मस्त होती जागा. ऍक्च्युली आहे ना इथनं पाय निघत नव्हता. हो ना. पण आम्हाला आता पुढचा एक प्रवास करायचा आहे. तो बराच लांब आहे. मंडलाला चाललोय ना आता समोर, हा, म्हणजे मंडलाच्या पलीकडे. मंडलाच्या एकदम अपोजिट साइडला आता आम्ही असणार आहे. हे हॉटेलवाले आले होते हे मगाशी. बघा हे हॉटेल नर्मदे हर. आले होते ते. चाय वगैरे दू क्या? नाही नको म्हटलं. त्यांनी बघितलं आम्हाला ना की आम्ही जेवण बनवतोय, तर ते आता त्यांना वाटलं असं ना आता जेवण झालं असं यांचं, मग आता यांना चहाला बोलवावं. तर तोपर्यंत आम्ही चहा पण घेतलेला आणि जास्त झाला होता ना चहा, दूध जास्त होता ना. मग काय. मग म्हटलं नको महाराजजी, हा बहुत बहुत शुक्रिया. चला नर्मदे हर. नर्मदे हर. ही राय भगत कोठी आहे ना, ही आहे. नर्मदे हर. आता कसं आहे परिक्रमेत आहे ना, त्याच्यामुळं दुसरं काय एक्सप्लोर करायचं म्हणलं ना तर नकोच, इच्छाच होत नाही. मैयाच्या रिलेटेड असेल तर बघायला पण काय काय वाटत नाही. आता हे कोठी वगैरे बघत बसलो तर आम्हाला किती वेळ लागेल बघा बरं. वेळेपेक्षा असं मन नाही होत ना, आणि मनही होत नाही. मैयाच्या इथं आपण 2-2.5 तास बसलो, पण कोठी बघायला आपण 15 मिनिटं गेलो. 15 मिनिटं नाही म्हणजे गेलो. हा फरक आहे. फक्त मैयामय होतं माणूस. खरंच आहे. तुम्ही पण इथं म्हणजे एकदा येऊन बघा, गाडीने करा कसंही करा. खरंच आहे आपण आहे ना, खरंच आपण ते मैयाचेच होऊन जातो. नर्मदे. चला नर्मदे हर. नर्मदे हर. राधाकृष्णजी यांच्या मंदिराच्या इथं आपण आलेलो आहेत आता, आणि समोर मंडला शहर आहे आणि मध्ये मस्त नाही मैया वाहती आहे. काय सुरेख आहे माहिती आहे का. चला जाऊयात आपण. मैयाचं पण दर्शन तुम्हाला करवतो, आम्ही पण करतो, आणि मंदिरात जाऊयात. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडं आता राधाकृष्णजींचं मंदिर आहे, जाऊयात आपण आता. तसेच दक्षिणमुखी हनुमानजी मंदिर पूर्वा. कपाट तर लावून घेतलं आहे. आता बघू मंदिर उघडं आहे का. इथलं कपाट लावलं आहे ना त्यांनी. चला नर्मदे हर. वाव, स्वच्छ बघ ना, किती सुंदर वाटते. नर्मदे हर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. तुलसी देवताय नमः, तुलसी देवताय नमः, तुलसी देवताय. नर्मदे. बंद आहे, कपाट लावलेले आहेत. हो ना, 3:15 झालेत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय जय शिवशंभो. आणि इथले नंदी महाराज बघा ना, आहे ना, वेगळे काहीतरी आहे ना. नर्मदे हर. हां, मैयाकडं तोंड केलेलं आहे. नंदी महाराज, नंदी महाराजांनी. ते पण नंदी महाराज इकडं पाहिजे होते ना. अरे शिवशंभूंच्या तिथं असतात ना तोंड करून नंदी महाराज.
नर्मदे हर. नर्मदे हर. आत्ताच्या मूर्त्या तुम्ही बघितला ना, ते 1883 पासून आहे इथे. जबरदस्त आहे बघा. आणि मंदिर पण खूप पुरातन आहे. बांधकाम बघा ना त्याचं. आणि हा आहे समोरचा मंडलाचा घाट आहे, हे बघा. आणि हे आहे, हे बघा, हा आहे मंडला फोर्ट. नर्मदे हर. नर्मदे हर. मी सांगायचं विसरलो तुम्हाला, इकडून जी आली आहे ना ती नर्मदा मैया आहे. आणि या बाजूनी जी आली आहे ती बंजर नदी आहे. आणि इकडे नर्मदा मैया, बंजर नदी नर्मदा मैयाला मिळून नर्मदा मैया पुढे जाते आहे, असं वळण घेते. नर्मदे हर. सुंदर. नर्मदे हर. मंडळी, तुम्ही जे मागाशी नंदी महाराज बघितले आणि शिवलिंग बघितलं, तर ते नैसर्गिक पद्धतीने जसं असतं, म्हणजे आपण मंदिरांमध्ये जातो तसं ते नव्हतं, बरोबर. तुम्ही बघितलं. तर तिथले जे महाराजजी आहे त्यांना मी विचारलं की महाराजजी असं काय आहे, तर ते म्हणले पुरातन काळापासून ते नंदी महाराज आणि शिवलिंग ते तसंच आहे. तर त्याचं कारण त्यांना पण माहीत नाही आहे. सो चला, नेमकं आमचं काय झालं माहिती का, सूर्यकुंड मिस झालं. मागे राहिलं. हां, मागे राहिलं. आता मैयाला आम्हाला डावीकडे ठेवता येणार नाही. आम्हाला वाटलं की हां, इथंच आहे असं वाटलं आम्हाला. आता परत पण माघारी नाही जाता येणार. मैया डावीकडे राहील, मग तसं नाही करता येणार. चला जाऊयात आता पुढे. पुढं आता कुठं जायचं आहे ते बघतो मी माझ्या मॅपवर, आणि मग निघू आपण. नर्मदे हर. अरे बापरे, हे बघा, दाखवतोच तुम्हाला आज मी काय केलं उद्योग. हे बघा, असं पूर्ण लिहून आणलं आहे. पेट्रोल पंप कुठल्या कुठल्या गावात आहे, स्टे ऑप्शन कुठल्या कुठल्या गावात आहे, कुठून कुठं जायचं आहे, कुठलं मंदिर आहे, किती किलोमीटर आहे, हे सगळं मी लिहिलं आहे. हां, त्याच्यामुळे मॅप लावायला खूप सोपं पडते, जेणेकरून नर्मदा मैया कुठं क्रॉस होणार नाही हे महत्त्वाचं आहे. आणि कुठं कुठं डिझेल भरून घ्यायचं आहे ते पण ह्याच्यामध्ये लिहिलं आहे. एवढं डिटेल सगळं लिहिलं आहे. चला जाऊयात पुढे. नर्मदे हर. पाणी दे ना. पानी हवा है? पानी पानी हवा का? बस होगा क्या और एक दू? नहीं, बस बस बस. नर्मदे. नर्मदे काढ बाबा, बरंच आहेत का पुढं पण? ऐको, त्यांनी बाटली फोडून पाणी पिलं. काय ताणच लागले असेल बाळा, काय नव्हतं मध्ये. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. पाणी हा, समजू. पाणी सरलो. हा, संपलंच होतं ना? संपलं होतं ना. अजून एक देऊ का? दे दे. जरा. नर्मदे हर. नर्मदे हर. विचारू नको बाळा कोणाला, डायरेक्ट पाणी दे. अजून काढलं ना. पुढं थांबू का? थांब थांब थांब. थांब ना, सगळ्यांनाच लागणार आहे बाळा पाणी. घेऊ ना आपण धप्पा धप्पा. मध्ये थांबायला पण कळलं का? रोडमध्ये थांबण्यापेक्षा आहे ना, नर्मदे हर. कुठले महाराज? महाराष्ट्र. महाराष्ट्र ना. कुठले? अहिल्यानगर. बर बर बर. घ्या घ्या, काय लागेल तेवढं घ्या पाणी. हो, पाणी घ्या तुम्हाला. घ्या, 2-2 बाटल्या घ्या.
नर्मदे हर नर्मदे हर आश्रम किती आ रहा है काय माहिती किती नाही नाही नर्मदे हर नर्मदे हर माताजी नर्मदे दे अजून. नर्मदे हर नर्मदे घ्या काय लागेल ते घ्या त्यांना दिलं आम्ही येताना त्यांना दिलं आम्ही आता ना हो. दिलं. नाही राहू दे ना घ्या अहो घाट आहे हा नाही त्यांना कुणी अजून का पाहिजे का बरोबर आहे वॉच आहे ना त्यांना दोन दोन पुढे जातात एखादा कमोडोर टाकतील एक पितील आपको और एक चाहिए ले लो ना चला नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर मैया आनंद आहे आनंद नाही पॅच मध्ये काहीच बाळा, नाही ते सगळे पाणी प्यायला बसलेत आई शपथ नर्मदे खरंच मैयाची कृपा आहे हे घ्यायला लावलं अजून गाडीत तसंच आहे तू म्हणत होता ना हा ना ज्यांना लागतंय ना त्यांना बरोबर देता येतंय संपत आले की सांग परत एक घेऊन घरी का घेऊन जाय ना ना पण ज्यांना गरज आहे ना त्यांना दिलं पाहिजे पाणी नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर काय तो सुंदर सूर्यास्त होतय मगाच्या मध्ये काही कळत काहीच कळत नाहीये डोळ्यांना दिसतोय तो खूप भारी दिसतंय खूप भारी थांब पुढे जाऊ थोडंसं चालू राहू दे चालूच आहे आपण उंचावर होतो ना मगाशी हा आता बघा हा 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 नर्मदे नर्मदे काय दिसतोय हर. माहितीये का जबरदस्त त्याच्यामध्ये लांब दिसतोय त्याच्यामुळे तेवढा असं इम्पॅक्ट नाही होत. आणि व्हिडिओ मध्ये ऑरेंज कलर दिसतोय पण आम्हाला तो इतका लाल बुंद लाल बुंद जाणवतोय ना दिसतोय. खूप खूप लाल बुंद दिसतोय झूम कर बरं. मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाढवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति